नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल आणि ते देखील वेबसाईटच्या माध्यमातून, तर तुम्हाला ही कंडिशन म्हणजेच ही अट पूर्ण केल्याशिवाय तुमचा फॉर्म हा पुढेच जाणार नाही। ही कंडिशन नेमकी कोणती आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने भरण्याकरता सध्या बंद केलेले आहे। जर तुम्ही तिथे फॉर्म जर भरत असाल तर तिथे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड अशा प्रकारचा मेसेज तिथे तुम्हाला पाहायला मिळत असेल। तर तुम्ही आता नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने सध्या तरी नवीन फॉर्मचे रजिस्ट्रेशन करू शकत नाही। तर तुम्हाला यासाठी आता ऑप्शन म्हणून वेबसाईट सुरू झालेली आहे। वेबसाईटवर फॉर्म कशा प्रकारे भरायचा यावर आपण अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये त्याची लिंक मिळून जाणार, सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहू शकता। तर जर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून आता फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तिथे अगोदर तुमच्या नावाचं एक रजिस्ट्रेशन करायचं आहे। परंतु जर तुम्ही ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत असाल त्या व्यक्तीचे आधार कार्डला त्याचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। जर त्या व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुमचा फॉर्म हा पुढे प्रोसेसच होणार नाही, तुमचा फॉर्म हा पुढे जाणारच नाही। तर ज्या व्यक्तींचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, तर बऱ्याच जणांच्या आधार कार्डला हा मोबाईल नंबर लिंकच नसतो। तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं। त्याची काळजी करू नका, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता। तर जर वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचा आधार कार्ड हा मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचं आहे। फर्स्ट टाईमच तुम्हाला तुमचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे आणि तिथे सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। हे केल्यानंतर तुमच्या रजिस्टर जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर OTP जाईल आणि नंतरच फॉर्म प्रोसेस होईल आणि तुम्ही पूर्ण फॉर्म जो आहे तो त्यानंतर भरू शकाल। तर चला पाहूया की तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते मोबाईलवर कशा प्रकारे चेक करायचं। तुम्ही तुमचा मोबाईलवरती आल्यानंतर तुम्ही जे ब्राउझर यूज करत असाल, इंटरनेट एक्सप्लोरर असो किंवा क्रोम ब्राउझर, त्याला तुम्हाला सर्वात अगोदर ओपन करायचे आहे आणि तिथे तुम्हाला जायचे आहे गुगलवरती आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला येथे माय आधार अशा प्रकारे टाईप करायचे आहे। त्यानंतर पहिल्याच नंबरची वेबसाईट ओपन होईल, माय आधार। तुम्ही पाहू शकता UIDAI.gov.in या वेबसाईटला तुम्हाला नंतर ओपन करायचे आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि आधार सर्व्हिसेस अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि तुम्हाला खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल, आधार लिंकिंग स्टेटस, आधार व्हॅलिडिटी अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि इथे जो कॅप्चा दिसत आहे तो भरायचा आहे आणि प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं आधार व्हेरीफाईड होईल आणि इथे सर्व इन्फॉर्मेशन दिसेल, एज काय आहे, जेंडर काय आहे, स्टेटस काय आहे आणि मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक इथे दिसेल। जर मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक इथे दिसत असेल तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे आणि इथे हे जर ब्लँक असेल तर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक नाही। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते घर बसल्या आणि तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकता। बऱ्याच वेळा आधार कार्डची वेबसाईटसुद्धा डाऊन असतं, तर बऱ्याच वेळा इथे सुद्धा प्रॉब्लेम येतो। तर तुम्हाला ट्राय करत राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला घरबसल्या चेक करता येईल की तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।